हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि खूपच जास्त चांगलाच होणार आहे. कारण आम्ही एक हप्त्यातून परत आता एकविरीला चाललो आहे. मागच्या रविवारी गेलो, आता पण चाललो आम्ही एकविरीला. कारण मागच्या वेळेस यात्रेची केस काढायची होती, पण आता विक्रमदादाचं नावच आहे म्हणून आम्ही चाललो आहे. तर बकरा टाकायचा आहे इकडे मंदिरावर. दाखवतो तुम्हाला. आता पुढे आपली इथं बस आली आहे मंदिरावर आणि बकरा पण आहे त्याच्यात, दाखवतो तुम्हाला. तर चला, हे बघा इथं आपली बस आले, तर जाऊन दाखवतो बसमध्ये तुम्हाला. बघा बसमध्ये बकरा इथे. कसा कसा बघा बकरा आणि साई त्याच्यावर केलं. साई दाखव, याला चोरून दाखव. हा वा, यालाच आपल्याला न्यायचं वरती. आणि आम्ही आता सगळी जण बसलोय. अजून थोडीफार जण बाहेर गेल्या मॅनेजमेंट करायला सीटांचा. यात्विक पण आलेला आहे. आंबा कसा करता आंबा? आणि तू गाडी कशी चालवतोस? इकडे बघा नानाचा लुक बघा नाना. पार केला रस्त्याला काहीच नाही. हे बघा यात्रिक नाही शब्दू आत्या नाही जी. हे बघा बकरा इथेच अजून बसले मस्त. हे साई, बकऱ्याचा आवाज काढून दाखव यात्रिकला. कसा कसा काढून दाखव. कसा परत डेंजर रे. नका रे काकू. बघा यात्रिक अकलू मामा, अकलू मामा. तर काय आता उतरलो इकडे. बघा बकरा ये ये इकडे ये. इथं उतरल्यान साई आत फिर या अंगावर. आपली सगळीच माणसं तिकडे. अभिषेक दादा पण आले खास आडावलीवरून. साईनी बघा बकऱ्याला वाकरले. जा जवळ काही ना करी. तो बघ बकऱ्याचे नाकाचे शेंगूर निघले. बघ तुझे निघले का बघू. तर इथं आम्ही रूमच्या इथे येल्या आणि आता वरती जायची प्लॅनिंग चालू. आता बोलता बघू, यांची मीटिंग चालू आहे. आपण बी बघू जसं ते करतील आपल्याला तसं करायला लागेल. तर आता आम्ही पायथ्याच्या मंदिरावर चाललो. तिथं बकरा दाखवायला. इकडे बघा आमची जास्त जण तर रूमच आहेत तिकडे. त्याही पण आता वरती जाऊन मी सगळी पाय पडायला दमलो धावत तिथे. विक्रमदाचं नाव असं बघा. बघा बकरा आताला बकर. हॅलो आता पायथ्याच्या मंदिराशी जाऊ आता तिथे. चला आता बकऱ्याला हार घेतले आणि इकडे बघा पायथ्याच्या मंदिरावर बी पोचलो.
बाबा काय सांगशील आपण एकविरीला आलो आता इकडे नवस पेडाला. एकविरीचा असा आहे ते एकविरी आहे सगळ्यांची आहे हा आणि सगळ्यांना पावतो. बरोबर. तर काय तिथे कोंबडा घ्यायला आलो. इकडे बघा बकरा पण आहे आपला. तर बघू पुढे काय प्रोसेस आहे सर्व काही तुम्हाला दाखवतो. कुठे जा आता वरती जा दर्शन करू. ते कलिंगड पण आहेत. काय आम्ही इकडे चिकन घ्यायला आलो म्हणजे तिकडे बघा एकविरा आईचा मंदिर पायथ्याचा. तो वरती बघू जर जायचं असेल तर आम्ही जाऊ. हे विषय वगैरे बघू आता जाऊ पुढे कसं काय होतं तुम्हाला सर्व काही दाखवू. आता ये आम्ही आता इथून चिकन आणि मटण घेऊ. बरं तिकडे रूमवर जाऊ आणि तिथे त्यांना बनवू. तेवढेच आम्ही वरती पण जाऊन येऊ शकतो. कसा होईल सगळं तुम्हाला आता दाखवतो पुढे. तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत ब्लॉग. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईकच नाही करत व्हिडिओना. आणि जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ. चला आता कंटिन्यू करा पुढे बघा. आणि इकडे बघा गावठी कोंबडा. आम्ही गावठी कोंबड्याचं मटण घेतलेलं आहे. बोल आता. आम्ही सुरुवात गावठी कोंबडे घेतलेले आहे. एकविरी आईच्या नवसाचं होते आणि ते आम्ही चोरून घेतले. चिकन वेगळे, गावठी वेगळे, पंजाबी वेगळे. आणि देवीच्या नावाचा एक नवस होता आमचा बकऱ्याचा. आम्ही एक बकरा आणला कापाला दिले आणि ते चेतून त्याला चेतून घेतो आणि तिथे गेलो का आम्ही देऊ आणि घालून देऊ. एवढं बोल मला बस. बाबांनी मस्त आपल्याला सांगितलं आता कसं काय आपण इथे करायला आलो ते. भारी वाटलं. आता तुम्हाला समजलं असेल सर्व काय काय ते. पुढे जाऊन आपण अजून बघू काय. आता इथून कोंबडी आणि बकरा पण कापून घेतलेला आहे. आता यांचं वजन करून मग रूमवर जाऊ. मग यांना बनवू बिनू. आणि विशाल दादा आणि करण दादा पण आले आमच्याबरोबर. बघा याच्यात गावठी कोंबड्याचा गावठी कोंबडा आहे याच्यात. आणि याच्यात मटण करंदाच्या हातात पिशवी देतात बघा याच्यात. तर काय आम्ही बकऱ्याचं वजन पण गेला. 8 किलोचा टोटल बकरा निघला. आणि अजून काही घेतले आता. अजून काही घेतला कोंबडं घेतला. अजून कोलबी बी बघा. तिकडे जाऊन शिकू आपण सगळा. तर काय आता रूमवर आलो. इकडे बघा आता लगेच शिजवायला बी घेतला. आपल्यावर बाय बाबू या यो बघा मटन ही कोलबी कांदा टाकलेला आहे. आणि काय मी पहिले रूमवर गेलतो ते चेंज केलं आम्ही. आता दुसरी रूमवर आलो. ते रूम चांगले नव्हते म्हणून. आचार्य आहेत आपले आजचे सुरेश बाबा आणि मदन बाबा. तर काय आम्ही आलेलो इकडे आता बर्फ घ्यायला आणि भाजी बी घ्यायला. कारण व्हेजवाले जेवण त्यांना काहीच नाही आहे म्हणून. सगळा चिल्ली पण आता घ्यायची आहे. आम्ही ना काकडी आता ना. तर काय आम्ही सामान घेऊन पण आलो. आणि आता इकडे बघा सुमित दादा माझे वाटलं होतं का एजन कोलबी टाकायची आहे बाबा. आहे के हे आम्ही बकऱ्याचं मटण म्हणतो. कोळी जवळ आलेला आहे आगरी कोळी. आणि हे बघा इकडे गावठी कोंबडा गावठी कोंबडा भावजी आहे तिकडे देसाईचे आपले. आणि बाबा तेच नाही नाकावर. आणि हे साईडला आपला रूम आहे. हे जे बघू रे कडकले दाखव जरा. पाणी दाखव ना. जम पाणी अजून याच्या बॉटल का ना लागल्या
इथे गाड्या लावल्या ना आपल्या. आणि बाकी नानाच्या इकडं काम चालू आहे. कांदे बिंदे कापून नेले ना तिकडे. काकडे इकडे आहेत. कुठे आहेत रे? याच्या पण पाण्याच्या बॉटल आणि हेल्थच्या बाटल्या आहेत. पाणी वेस्ट. तर गाईज विक्रमदादा आणि साई आलेला आहे वरतून. खालती त्याही वरती गेलेली पायापराला. आम्ही नंतर जाऊ. अजून परत सगळी मम्मीचा नानीच्या सगळी अजून वरतीच आहेत. त्यानं वाटतं येतील ते येतं जरा वेळेला. काम साईड हो गाडी गेली. हा कुठे? वरती. तुम्ही बघला त्याला? घे थंडा पी. पी थंडाचे. तर परत चाललो रूमच्या इथं. जेवायचा रांधाचा चालू आहे. त्यानंतर जेवू मग आम्ही पण जाऊ वरती सुमित्राच्या बरोबर. चला. तर काय जिकडे नवसाची तिरपणी आहे. आता याच्यानं 20 टक्के पुरे टक्के अजून तेजुताई आणि आई करते. आणि इकडे डीजे पण लावले आणि जवडी पण वरती गेली. ती सगळी खालती गेली पाया पडून. हे बघा. पायाला असतं म्हणून प्रत्येकाने पुट्टा घेतले पायाचे घालती. मिनी चप्पल घेतले. डेंजर पायाला असताना. मम्मी कोल्हापुरी चप्पल भेटली ही मला. हे थांब थांब अरे मोठे ठेव नाही. हे आहे मावल्या बरं जा लगेच बरं येत आहो. तो वापस बकरा कानाच मम्मी लाडू कानाचे दे म्हणा. बस अर्धाच बस. सर्व काही बनवून झालेलं आहे. इकडे बघा मटन तर कोलबी आणि याच्यान ते गावठी कोंबडा. आता का बनवतोय? नवसाचा प्रसाद बघा पुरणपोळी. इकडे पियाला बसले आहे. इकडे मामा आहे. बाकी सगळे जण हे बाबा जाते पितान. मी इकडे भात आता भात रांधायला घेतले. त्यानंतर जेवू बी आवरा खाऊन घेतो. चालेल. चला खातो न. भाकर इथे गावठी कोंबडा आणि इथं मटन. एक जण जेवण झालं आणि बाकी सगळी बघा जेवायला बसले आहे. ना भाजी आमची जाम लागतो. बघा यत्विक. अरे हो तुला माहित नाही? ए दीदी नाचतो ना त्याला. लाव ना डीजे आता. ए टोनाच्या बोटकर नाच नाच. कशा नसतात नाचता कशा अशा नसतात. नाच नाच नाच. अरे कालू भाई मागे क्लास म्हणते
हे पाहुणे अण्णा. तर काय जेवण बिवून झाला, आता चाललो दर्शनाला वरती. इकडे बघा आपल्यासोबत सुमित दादा, बाबू शेठ आणि अभिषेक दादा आणि मी. नको चल इच्छा, इथून लगेच आहे ना शॉर्टकट, इकडून जायला लागेल ना. पायऱ्यांमध्ये नाही चाललो मी, इथून चालल्या मच्छी डोंगरांच्या. बघा इथून जरा सरळ चढ ना, पण तरी राहू दे, चला जाऊ आपण. तर काहीच भयाने ट्रेकिंगचा आनंद घेत असताना आम्ही लोक इकडे बघा सरळचे सरळ चढण, अजून पण पुढे पण. मी जरा आता व्हिडिओ बंद करते ना तर पडन, चप्पल चटाकते, चप्पल काढून जायला लागेल. आम्ही इथून सरळ तिकडून तसं तसं इकडून वरती आलो, अजून बी येत नाही बघा, दम लागला. तळलो पायऱ्यांची इथपर्यंत, समोर इथं पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरले जरा बरं वाटेल थोडा, तर सरळचे सरळ त्याच्यावरले पाय सटाकतात. ब्रेक घेतले आम्ही, त्याही येतात बाबू आणि सुमित दादा. दम लागले डेंजर. आता ब्रेकवरून निघलो, आता चाललो डायरेक्ट वरती. थेट वरती गेल्यावर मिळतो तुम्हाला. तर काय आता एकविरायच्या 5 बाजूला मंदिरावर आलेलो आम्ही वाळवाडाला. गाईज वरती पोचलो आता, अजून सुमित यायचं बाकी. आम्ही 3 जण आल्या, बाबू, मी आणि अभिषेक दादा. सुमित दादा येतं खालतून, त्याचा मित्र येते त्याच्याबरोबर. दर्शनाला जाऊ. हँडसम लडका. तर गाईज आता चाललोय आम्ही इथून VIP एंट्री. सुमिताची वाला घे माहिती आहे ना, मागच्या वेळेस असतात या वेळेस बी तसंच. आता इथून चाललो, आम्हाला एंट्री भेटली आता. लेट्स गो गाईज. तुम्हाला पण के राहू दे ना, तुम्हाला पण VIP एंट्री पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली, ना आम्हाला फोन करा, लगेच तुम्हाला VIP एंट्री भेटेल. तर काहीच गावाऱ्यामध्ये आलोय. आम्ही इथे थांबलेलो, आता परत चाललो सुमितला त्याच्या दर्शनाला. एकदा करून आलो, आता दुसऱ्यांदा चाललो. चला. तर दुसऱ्यांदा दर्शन घेत असताना मोठे बायांका जय जयकार, मोठे बायांका जय जयकार, जय जयकार. दर्शन जेवण झालं, आता चाललो बाहेर. आम्ही 2 वेळा घेतला दर्शन. तर काय आता दर्शन घेऊन झाला, तिथे जरा फोटो बिटो काढू मंदिराच्या इथे, मग खालती जाऊ तेव्हा तुम्हाला डायरेक्ट भेटू. कारण आता काही जास्त पुढे आहेच नाही. आता खालती गेलं तिकडे नाचत असतील ते दाखवून तुम्हाला. चला दर्शन घेऊन फोटो बिटो काढून सर्व काही झालं, आता चाललो खालती.
चला आता खालती गेल्यावरच मिळतो तुम्हाला. तर काही पाया पडून आता खालती आलो. आणि तिकडे शिल्लोनचा नितीन दादा होता, त्यांची गाडी बंद पडलेली. तिला आम्ही किती वेळा धक्का मारलं पण ती चालूच नाही होली. मग आता गॅरेज आलं, मग त्यांची त्याही गाडीने जातील, आमची आम्ही आता परत बसमध्ये आलो. तिथं आमचा अर्धा तास तिथं गेला ना. आता चाललो, त्याही बोलले बस निघलेली. तर आम्ही फोन केल्यावर थांबा जरा 5-10 मिनटं, आम्ही येलो लगेच. थांबल्या आमच्यासाठी. आता चालले पटापट पटापट. तर काही एकविरीवर निघलो आम्ही. आता इथून निघलो आम्ही. आता मस्त झोपू आणि मग घरी गेल्यावर ब्लॉग एंड करू. चला बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. खरं सांग आता मी झोपतो. सांग आम्ही झोपतो आता. पुढे बाबा गाडी पुढे सांग आम्ही झोपतो आता. सांग.